आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो काय झालं? तुमचा चेहरा का उतरलाय असा? काय नाही. नाही कसं, सीएच्या ऑफिस मधून आल्यापासून बघते मी असे गप्प गप्प आहात. तिथे काही झालं का? हे बघ, तिकडे काहीही झालेलं नाही. आय एम ओके. मलाच सांगताय? आज नाही ओळखते मी तुम्हाला. बरं, मला नसेल सांगायचं तर नका सांगू, पण फार विचार करू नका, नंतर त्रास होतो मग तुम्हाला. हे बघ, लपवण्यासारखं काहीही नाहीये आणि तुला सांगायला तर काहीच हरकत नाही. मी आज बाहेर गेलो होतो ना, तेव्हा तिथे मला अंजली दिसली. अंजली? हो. मला देखील धक्का बसला, म्हणून मग मी तिचा पाठलाग केला, तर ती अचानक दिसेनाशी झाली. पण नक्की अंजलीच होती का ती? हो बाई, ती अंजलीच होती. पहिल्यांदा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, म्हणून मग मी तिच्या मागे मागे गेलो आणि मग मात्र माझी खात्री पटली की ती अंजलीच आहे. अगं बाई, मला तर वाटलं होतं की ती मुंबई सोडून कुठेतरी लांब पळून गेली असेल. हो, मला देखील तेच वाटलं, पण ती इकडेच आहे. अहो, ही गोष्ट तुम्ही अजून कोणाला बोललात का? म्हणजे भैरवी ताईंना वगैरे काही? नाही नाही, मी तुला पहिल्यांदा सांगतो. बरं झालं बाई. नाही म्हणजे इतक्यात भैरवी ताईंना काही बोलूच नका. अंजली ह्याच शहरात आहे हे जर त्यांना कळलं ना, तर भैरवी ताई तिला शोधून काढायच्या मागे लागतील. तिच्यामुळे इतका अपमान झाला आपला. भैरवी ताईंच्या मनात नक्की तिच्याबद्दल राग असणार. अशा सोडायच्या नाहीत त्या तिला. आणि देवांश आणि सई, त्यांना तर कळायलाच नको आहे. त्यांचा नवीन नवीन संसार सुरू झालाय. हो, कसं का असेना, पण आता सगळं जोडून येतंय. त्यांच्या आयुष्यात अजून काही घोळ नको व्हायला. बरोबर आहे तू म्हणतेस. वाटतंय ना तुम्हाला? मग हा विषय आपण इथेच सोडून देऊया. ह्याबद्दल कुणाचकडे वाच्यता करू नका. आपले जे काही दागिने गेलेत